पती पत्नीचे किरकोळ कारणावरून होणारे वाद काही नवीन नाही। अनेकदा पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी निघून जाते। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या FEI कॉर्नरमधील नालंदा कॉम्प्लेक्समध्ये पती पत्नीच्या वादानंतर जे काही घडलं त्याची चर्चा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। कारण नवरा बायकोच्या किरकोळ वादानंतर पत्नीने अक्षरशः पतीचं अख्खं घरच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। शेवटी अग्निशमन दलाचे बंब आल्यावर आग आटोक्यात आली। मात्र ह्या आगीत 1 BHK फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला असून आगीची झळ अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांनाही बसल्याचं पाहायला मिळाले। डॉक्टर गोविंद वैजवाडे असे पतीचे नाव असून वनिता वैजवाडे असे घर पेटवून देणाऱ्या पत्नीचे नाव आहे। डॉक्टर गोविंद वैजवाडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 2019 मध्ये गोविंद आणि वनिता यांचा विवाह झाला। वनिता ह्या नक्षत्रवाडीतील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। लग्नाला 4 वर्षे झाली, मूलबाळ नाही। अशा दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून एका विशिष्ट कारणामुळे वाद सुरू होते। दरम्यान 28 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। त्यामुळे शेजारी राहणारे मनोज मर्दा व त्यांच्या पत्नीने घरी येऊन वनिता यांची समजूत घातली। अखेर रात्री 1:30 वाजता मर्दा यांनी वनिता यांना त्यांच्या सांगण्यावरून एका हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडले। मात्र दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता वनिता परत नालंदा कॉम्प्लेक्समधील घरी आल्या। घरी येतात जोरजोरात आरडाओरडा करू लागल्या। त्यामुळे गोविंद वैजवाडे फ्लॅटमधून खाली आले। या काळात वनिता यांनी घरात जाऊन आपली बॅग भरली आणि खाली येताना घर पेटवून दिले। वनिता बॅग भरून खाली आल्यावर गोविंद वैजवाडे वरती फ्लॅटकडे निघाले। याच वेळी शेजारी राहणाऱ्या मर्दा यांनी वनिताने घरात आग लावल्याचे सांगितले। त्यानंतर तात्काळ फायर ब्रिगेडला याची माहिती देण्यात आली। तोपर्यंत घरातील सोफा सेट, हायर कंपनीचे 2 फ्रीज, AC, TV, कूलर, लाकडी कपाट, पलंग, मोठे शोकेस, त्यामधील वस्तू, घराचे ओरिजिनल कागदपत्रे, डिग्री प्रमाणपत्र, कपडे आदी वस्तू जळून गेल्या होत्या। शेवटी फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवले। ह्या प्रकरणी डॉक्टर गोविंद वैजवाडे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी वनिता वैजवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे।